नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये TRTI बार्टी आरटी सारथी आणि अमृतसाठी जे ॲप्लिकेशन सुरू आहे 2026-27साठी, ज्यात तुम्ही जे ॲप्लिकेशन आहे तर ते भरू शकतात. MPSC, UPSC, SSC, RBI, स्टाफ सिलेक्शन. तर अशा प्रकारचे जे पोस्ट आहे तर ते ग्रॅज्युएशन लेवलचे आहे. तर जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे तर ते विद्यार्थीसुद्धा हा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतात. तर त्याची जी डेट आहे तर ती वाढवून देण्यात आलेली आहे. तर फॉर्म भरायची लास्ट डेट काय दिलेली आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी तुम्ही जो TRTIचा ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, किंवा तुम्ही बार्टीचे असाल, सारथीचे असाल, अमृतचे असाल तर तुम्ही तुमच्या वेबसाईटला त्या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या नोटिफिकेशन दिसतात तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिली जी नोटिफिकेशन आहे तर ती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. सर्व कोर्स धोरणाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या सामायिक चाचणी परीक्षा 2026 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याबाबत. तर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिला जी PDF आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जी डेट आहे तर ती दिलेली आहे 21 ऑगस्ट 2026 आणि त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे सामायिक चाचणी परीक्षा 2026 सूचनापत्र. तर विषय दिलेला आहे, जी मुदतवाढ आहे तर ती देण्यासाठी, आणि जी डेट होती स्टार्टिंगची ॲप्लिकेशन तर 9 ऑगस्ट 2026 पासून जे ॲप्लिकेशन आहे तर ते ऑनलाईन आपल्याला भरण्यासाठी अवेलेबल झालेले होते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात सर्व कोर्स धोरणाच्या अनुषंगाने सन 2026-27साठी TRTI बार्टी सारथी, अमृत आणि RTसाठी जे ॲप्लिकेशन आहे विविध स्पर्धा परीक्षेसाठी, तर त्यांच्या निवडीसाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ती मागवण्याची सुरुवात 9 ऑगस्टपासून सुरू झाली होती आणि लास्ट डेट जी आहे तर ती 23 ऑगस्टपर्यंत होती. सदर ही ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस 29 ऑगस्ट 2026 रात्री 11 वाजेपासून 59 मिनिटापर्यंत ही जी मुदतवाढ आहे तर ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात येणार नाही, अशा प्रकारची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे. तर सर्वांनी जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ॲप्लिकेशन केलेले नाही, किंवा जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असेल तर ते विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतात. तुम्हाला अप्लाय करण्यासाठी लास्ट इयरला जे ग्रॅज्युएशनचा ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला अपिअरिंगचा ऑप्शन दिसतो, तर त्यावरती क्लिक करून तुम्ही हा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतात. आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल. थँक्यू.